अभि अभि निंबवले टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर गोलंदाज आहे. या गोलंदाजानं प्रत्येकाला भुरळ पाडलेली आहे. अभि निंबवले कुमार 11 तुर्बे या टीमकडून सातत्यानं तो खेळत असतो. अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पहिला बॉल अभिचा मनीषसाठी आणि पहिलाच बॉल थ्रू द कव्हर पॉइंटला चांगला सूर मारला होता झेल घेण्यासाठी, परंतु प्रयत्नाला यश आलं नाही आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलं मनीषनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेश हा झालेला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोरवरती 1. परनी कैलेबन या टीमनं पहिला सामना गमवलाय सिद्धिविनायक बॉईज या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे भूषण पाटील यांच्या टीमसाठी. इथे आणखीन एक सिंगल मिळते आदित्यच्या बॅटमधून. सिंगल दोन्ही बॅटरनं आपलं खातं उघडलंय सिंगलनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर म्हणते आतापर्यंत 2. चांगली गोलंदाजी करतोय अभि. ओ चांगला बॉल आहे. लेंथ बॉलचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू टाकलेत आतापर्यंत अभिनं. विकेटचा चांगला वापर करतोय. विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल त्याने हिट केलेत. जास्त रूम देत नाहीये, मोठ्या फटका खेळू देत नाहीये. यासाठी जाणला जातो हा गोलंदाज अभि निंबवले. डीपमध्ये तुम्ही पाहता त्या मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक एक डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय. फलंदाज मनीष म्हात्रे. जास्त फुटवर्क नाहीये मनीषचं. क्रिकेटमध्ये फुटवर्कला महत्वाचं आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं असतं. शेवटचा बॉल शिल्लक. ओ आणखीन एक शरीराचा बेत घेतलाय. प्रचंड बेग टप्पा पडण्याचा आतमध्ये आला आणि पुन्हा एकदा मनीषला बीट केलाय. चांगली गोलंदाजी. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं अभि निंबवलेनं. फक्त 2 धाबा खर्च केल्या. विकेट घेता आलं नाहीये परंतु चालेल. ग्रेट इकॉनॉमिकल षटक. भूषण पाटील कोश असेल अभि निंबवलीवरती, कारण धाबाच खर्च केल्या नाही आहेत या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 2. टॉस इथे जिंकलाय परनी कैलेबन या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करत आहेत. आता भूषण पाटील टीमचे कॅप्टन स्वतः आता गोलंदाजीसाठी आलेत. मॅच क्रमांक 5 तुम्ही पाहताय. आणि समोर आहे आदित्य बॅटिंगसाठी. फक्त एक आकड्यावरती तो खेळतोय. शॉर्ट बॉल उडवला इनफिल्डच्या वरून. एक चांगला फटका गॅपमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी स्ट्रेट हिट. जसा फुटपत्ती मधून रेषा ओढावी तसा बॉल सरळ मारलाय भूषणच्या पाटीलच्या विरुद्धामध्ये. सौकार. चांगला फटका ऑन दी अप. हे फटके मारणं सोपं नाही आहे. ओ क्लीन बॉल. दांडी गोल. पहा तिथे किती स्टंप उडवलाय. जवळजवळ 10 ते 12 फुटावरती स्टंपला फेकून दिलाय. एडिली ब्लिंक झालेले आहेत. युमी सायबिल हिट. फलंदाज बाद. दांडी गोल केली. काय काठी काढली. मुंबईच्या भाषेत सांगायचे झालं तर भूषण पाटीलनं आदित्यची आणि पहिला धक्का इथे दिलाय व्हीपी टायटन्स या टीमला. टीमची धावसंख्या स्कोरवरती 1 गडी बाद 6. वाजवा डीजे. त्याला बॅटिंगसाठी
पहिला बॉल शॉर्ट होता, त्यानंतर मात्र हा बॉल अगदी स्टंप हिटिंग द स्टंप ही लाईन होती. कडक बॉलिंग आहे, कडक बॉलिंग आहे. पहिला धक्का दिलाय. टीमची धावसंख्या 6-1. समीर आता न्यू बॅटर बॅटिंगसाठी आलेत मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन एक रॅकेट फटका स्मॅश केला बॉलला. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग, तोपर्यंत सिंगल मात्र मिळते समीरला. आणि या सिंगल बरोबर आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डती 7. षटक क्रमांक दुसरं प्रगती होत असताना आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी होती परंतु ती गमावली. थोडीशी फॉर्मलिंग झाली शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाची, त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट झाले. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 8. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. आतापर्यंत 4 बॉल संपलेत. आता स्ट्राईकला समीर आहे. टीमची धावसंख्या 8. ओ फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला असेल. वा वा वा, अभि निंबवले. कडक कॅच, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. फलंदाज इथे बाद होतोय समीर. हा धाबा खऱ्या दिल्या भूषणनं, परंतु 2 धक्के दिलेले आहेत. पहिलं षटक अभि निंबवलेनं टाकले, तिथं 2 धाबाला विकेट आली नाहीये. ते ही ग्रेट इकॉनॉमिकल षटक राहिलं. आणि दुसरं षटक भूषणचं अगदी इफेक्टिव्ह इम्पॅक्टफुल गोलंदाजी राहिली. 6 धावा देत असताना 2 विकेट भूषण पाटीलनं प्राप्त केलेली आहेत या ओव्हरमध्ये. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती आता 8-2. हेमंत पाटील आलेत बॅटिंगसाठी, परंतु स्ट्रायकिंग इनला सध्या मनीष म्हात्रे आहेत. पहिल्या मॅचमध्ये मनीष म्हात्रेने चांगला खेळ केला, चांगली बॅटिंग साकारली होती, परंतु या मॅचमध्ये खेळावं लागेल. धावा नाही आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 रन. समीर वारंगी बॉलिंगसाठी आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला. इथे कॅच हिटचा कॉल आहे. पुन्हा एकदा अभिनं पकडला जेल आणि संपलाय मनीष म्हात्रेचा खेळ. इथे 3री विकेट गमावली व्हीपी टायटन्सच्या टीमनं. 3 गडी बाद, 8 धावा. आठ पहिल्याच बॉलवरती विकेट काढली. धावाच नाही आहेत आतापर्यंत. धाबा जमावल्या लागतील. हेमंत पाटील आहे तोपर्यंत एक चांगलं टार्गेटची अपेक्षा आहे व्हीपी टायटन्स या टीमला, कारण हेमंत पाटील एक चांगली बॅटिंग सुद्धा करू शकतो. त्याच्या बॅटमधून मोठे फटके सुद्धा येऊ शकतात, त्यामुळे अपेक्षा करणारच आहोत. ओ इथेही हवेत खेळलाय, इथेही संधी प्राप्त आहे. पुन्हा एकदा अभि निंबवले. या मॅचचा 3रा झेल टिपलाय आणि फलंदाज इथे आउट होतोय. 0 वरती गोल्डन डकचा शिकार केवल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
आता मैदानामध्ये कौशल्य पाटील चाललाय. आता सध्या मैदानावरती हेमंत पाटील आणि कौशल्य पाटील आपल्याला पाहायला मिळते. 8 वरती बरेच विकेट्स गमावलेत. 4 विकेट्स गेलेत. 2 धक्के. आता हॅट्रिक वरत आहे या स्पर्धेतली. तुर्बे बिग बॅश लीग मधली हॅट्रिक साठी संधी आहे समीर वारंगेकडे. हॅट्रिक बॉल. हो इथे फटका तर चांगला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही. या स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे कौशल्याच्या बॅटमधून आलाय. या इनिंगचा पहिला चौकार. आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डते आतापर्यंत 12. षटक क्रमांक 3 प्रगती उतार असताना या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले समीर वारंगेनं. ओ चांगला बॉल आहे. लेन बॉलचा वापर. टप्पा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे समीर वारंगेची. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 12. 12ला 4 विकेट्स गमावलेत व्हीपी टायटन्स या टीमनं. ओ इथेही कॅच इटचा कॉल आहे. आता समीरनं कॉल केलाय. हा झेल माझा आहे. कॉटन बॉल आणि फलंदाज बाद होतोय. कौशल्य पाटील बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज तुम्ही पाहताय साहिल. टीमची धावसंख्या 12. 12ला 5 विकेट्स गमावलेत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 3 विकेट समीर वारंगेनं प्राप्त केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली नाही आपल्याला, परंतु 2च धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषण पाटीलनं 2 विकेट घेतले. तिथे 6 रन आल्या. आणि या ओव्हरमध्ये समीर वारंगेनं 3 विकेट घेत असताना फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 12. व्हीपी टायटन्स या टीमला हा 5वा धक्का लागलाय. कारण व्हीपी टायटन्स या टीमनं पहिला सामना गमावलाय VH11 या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना. त्यामुळे दोन्ही टीमला सामना महत्वाचा आहे. स्ट्राईकला आता हेमंत पाटील आहेत. गोलंदाजीसाठी आलाय भाला. बॅकफुटला 2 हॅमर केला बॉलला. डीपमध्ये पुन्हा एकदा अभि निंबवले. काय फिल्डिंग आहे. थ्रो चांगली आहे परंतु आता एक्स्ट्रा केलेली आहे. 3 धावा येत आहेत ओव्हरच्या रूपानं. 1 धाव ॲड. या 3 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डते आतापर्यंत 15. पुन्हा एकदा बाला बॉलिंगसाठी तयार. ओ इथे चांगला फटका आहे. पिकअप शॉट. टायमिंग बेमिसाल. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. हेमंतच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला षटकार. टीमची धावसंख्या 22. ओ आणखीन एक चांगला प्रचंड भन्नाट वेगाने बॉल टाकलाय बालानं आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाही आहे या फलंदाज साहिलचं.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 22ला 5 सध्या परिस्थिती आहे व्हीपी टायटन्स या टीमची. पुन्हा एकदा यॉर्कर, चांगला बॉल. हा बॉल सुद्धा चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर व्हीपी टायटन्स बॅटिंग करत असताना 5 गडी बाद 22 धाबा झालेत. धावाच नाही आहेत कारण मनीष म्हात्रेनं 6 बॉलमध्ये 2 धाबा बनवल्या. आदित्यनं 3 बॉलमध्ये 5 धाबांचं योगदान दिलं. समीर आला, त्याने 2 बॉलमध्ये 1 धाव काढली आणि हेमंत पाटील इथे केवल पाटील फक्त 1 धाबांचं योगदान देत असताना तोही परतलाय. कौशल्य पाटीलनं 3 बॉलमध्ये 1 चौकार मारलाय, 4 धाबा. आणि साहिलनं सध्या अजूनही खातं उघडलेलं नाही आहे. सध्या हेमंत पाटीलनं 10 धाबांचं योगदान दिलेलं आहे. 10 धाबांची खेळी साकारली. आता ओव्हर नंबर 5 अथर्व आलाय बॉलिंगसाठी आणि समोर आहे हेमंत पाटील. तो 10 आकड्यावरती खेळतोय. टीमची धावसंख्या 22. इथे स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आजच्या दिवसातला सर्वाधिक लो स्कोर आहे आतापर्यंत सांगायचं झालं तर, कारण 22ला 5 आहेत आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. चला, तसा तुम्हाला धाव घेता येणार नाहीये. एकच धाव पाहिजे स्वरूपामध्ये. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 23. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या 3 बॉलवरती आता एक चांगला टार्गेट सेट होईल की नाही हे सांगता येणार नाही आहे. 23 धाबा झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अथर्वने केले. सुरुवातीचे 2 बॉल अगदी अप्रतिम टाकलेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टप्पा पडल्यानंतर चांगली उचली प्राप्त केली. चांगला बाउन्सरचा प्रयत्न केला. हा बॉल गेला आहे बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉलची होती समाप्ती. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 23ला 5. हा बॉल थोडासा उजव्या बाकी टाकलाय. पंच इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाते. स्कोर बोर्ड होती. टीमची धावसंख्या 24. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट तुर्पे बिग बॅश क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आज पहिली रात्र या स्पर्धेतली. शॉर्ट बॉल पिक केला, बॉलला हॅमर्ड केला आणि बॉलला बरोबर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला उडवलाय. 6 रनसाठी षटकार. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलला पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना व्हीपी टायटन्स या टीमने धाबा बनवल्या. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 आणि विजयासाठी करायचे आहेत. परनी शैली म्हणजे टीमला 31 धाबा. बॉल आणि 30 धाबांची आवश्यकता आहे. चला लगेच फील्डिंगसाठी उतरायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. सुमन स्मॅशर्स आणि DR पाटील स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. क्रमांक 6 सुमन स्मॅशर्स टीमचे कॅप्टन आणि DR पाटील स्ट्रायकर्स नमित पाटील इथे सज्ज आहेत. रितेश म्हात्रे सुद्धा आता उपस्थित झालेले आहेत.
आता टॉस केला जाईल. मी राजेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. रवी चला, आमचे साईनाथ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. चला, सन्माननीय अमित घरत यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सोमान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये डी.आर. पाटील स्ट्रायकर्स, दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चला, रितेशने हेड कॉल केला असं वाटते आणि टॉस इथे जिंकलाय. सोमान स्मॅशर्स या टीमच्या कॅप्टन रितेश म्हात्रेनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू रितेश. तर जाऊया बॅक टू द क्रिकेट नाव. मैदानामध्ये पर्निका 11 आणि व्ही पी टायटन्स या टीमच्या दरम्यान ही 5वी लढत तुम्ही पाहताय. 31 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. सामना सोपा आहे परंतु कठीण होईल याचा नियम नाही आहे. आणि व्ही पी टायटन्स या टीमला काय करायचं तर विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट फॅक्टर महत्त्वाचा आहे व्ही पी टायटन्स या टीमचा. आहे सलामीची जोडी तुम्ही पाहताय. भूषण पाटील आणि समीर भारंगे आणि पहिला बॉल हेमंतचा. पहिला बॉल सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. इथे खूप चांगली फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 30 सर्कलमध्ये. धाव मिळणार नाही आहे भूषणला. पहिला बॉल डॉट आले हेमंतकडून. दुसरा बॉल बॅकबोर्डला जाऊन कट केला. इथे रनआउटची संधी आहे परंतु त्यानंतर जोखीम घेतली नाही. पहिला कॉल भूषणने केला. समीरनं थांब सांगितलं, थांब. हे महत्त्वाचं असतं. आपला सहकारी सवंगडी ज्यावेळेस नॉन स्ट्रायकिंग इंडला आपल्याला साथ देतो त्याचा कॉल ऐकणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि भूषणनं ते ऐकलंय. शॉर्ट बॉल अगदी बरोबर, अगदी तोलून मोजून आणि मापून मारलेला फटका भूषणचा. बॉल सीमारेषा पार. चौकार. चौकारानं खातं उघडलंय भूषणनं आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 4. ओ इथे पुढे सरसबत हा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी किंचितचा फरक. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय भूषणच्या बॅटमधून. कडक बॅटिंग आहे. कडक बॅटिंग आहे. सुरुवातीचे 2 बॉल अगदी चाचपडत होता. धावा जमवण्यासाठी संघर्ष करत होता परंतु त्यानंतर तिसरा आणि चौथा बॉल कडक मारलाय. या 4 रनच्या मदतीनं आता स्कोरवरती रन घेत 8. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ चांगला बॉल आहे. टर्न अँड बाउन्स पंचांकडे अपील केली जाते परंतु स्पष्ट नकार आहे पंचांकडून. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेत विदाउट लॉस 8 रन. म्हणजे अजूनही 23 धावांची गरज आहे. 20 बॉल आणि 23 रन. खरं तर बघायला गेलं तर प्रॅक्टिकली हा सामना सोपा आहे. कागदपत्री हा सामना सोपा आहे परंतु क्रीडांगणामध्ये हा सामना मला वाटतं सोपा वाटत नाही आहे.
क्रिकेट हा खेळ मित्रांनो असा आहे की कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही आहे. इथे जर विकेट आली एखादी तर ही मॅच बनवू शकते व्ही पी टायटन्स टीमसाठी. गोलंदाज आलाय आदित्य. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कडक फटका आहे. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समीर वारंगेच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत चौकार. मध्ये 19 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता. टीमची धावसंख्या स्कोअरवरती 12. आदित्यच्या पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक आलाय. ओ इथे आणखीन एक चांगला फटका गॅपमध्ये, बरोबर गॅप शोधली परंतु लॉंग ऑफ चेस करतोय. प्रयत्नाला यश आलं नाहीये. हेमंत होता तिथे, चांगला प्रयत्न हेमंतचा परंतु बॉल अडवू शकला नाही. बॉल सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय समीरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 16, म्हणजे आता 15 करायचे आहेत. 18 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. ओ इथे वेस्ट आहे, भीमर घोषित केलाय. नो बॉल आणि पुढचा बॉल आहे आता फ्री हिट. या बॉलवरती रन किती आहेत अंपायर? नो +1, 2 धाबा. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर वरती 18. ओ बॅकफुटला जाऊन टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईल न उडवला बॉल आणि बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार समीर वारंगेच्या बॅटमधून. मिळताना दिसेल. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 23, म्हणजे 8 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पर्निका 11 या टीमला फक्त 8 धाबा पाहिजे. सामना सोपा झाला, विकेट्स आली नाहीत, त्यामुळे एक तर्फी सामना होण्याचे संकेत आहेत. आणखीन एक चांगला चाबूक शॉट आणि बॉल चला एक्स्ट्रा कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल सीमा पार, आणखीन एक येतोय खणखणीत समीर वारंगेच्या बॅटमधून चौकार. चला आता 4 धाबांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 विदाउट लॉस. पर्निका 11 टीम आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून धाबा करायचे आहेत. पर्निका 11 टीमला फक्त 4. शिवम शर्मा आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. आणि समोर आहे भूषण पाटील, लेफ्ट हँडर बॅटर. 15 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल बरोबर अगदी तोलून मोजून पुन्हा मारलाय स्क्वेअर लेगच्या भरून. विजय षटकार येतोय भूषण पाटीलच्या बॅटमधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. पर्निका 11 या टीमनं 10 गडी राखून हा सामना जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला तर आपण जातो आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 17 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना एकाच ओव्हरमध्ये